आपण पाहिलं की काल जो पहिल्यांदा जी.आर. मिळालेला होता त्यामध्ये नव्यानं काही सुधारणा करून एक वेगळा अध्यादेशची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि आता तो अध्यादेश रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्या हाती पडलेला आहे। सरकारचे शिष्टमंडळ रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी होतं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होतं आणि त्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश त्यांच्या हातात पडल्यानंतर आणि सगळ्या मराठी बांधवांनी जल्लोषाला सुरुवात केलेली होती। आता आपण पाहतो की जिथे मनोज जरांगे पाटील आराम करण्यासाठी थांबलेले आहेत त्यांच्या मुख्य इमारतीच्या अगदी खाली हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। वेगळ्या प्रकारच्या विजयी घोषणा ज्या आहेत ते दिल्या जात आहेत आणि 8 वाजेपर्यंत हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते वाशीच्या एपीएमसी मार्केट जवळच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमतील। त्यानंतर विजयी सभा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा 8 वाजता या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्तेच उपोषण सुद्धा मनोज जरांगे पाटील हे सोडणार आहेत। मात्र आपण पाहतोय की ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या म्हणजे सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यानंतर मराठा बांधवांवरती जालना अंतरवली सराटीमध्ये जे काही आंदोलन ज्यावेळी करण्यात आलेलं होतं त्यावेळी दाखल असणारे गुन्हे मागे घेतले जावेत ही जी मागणी होती त्या मागण्या ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि आता कुणबीमधून जे काय आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मराठा बांधवांचा मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा मागच्या काही दिवसांपासूनचा महिन्यांपासूनचा हा लढा अखेर यशस्वी झालेला आहे। त्यामुळे वेगळ्या प्रकारचा उत्साह जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अजून सुद्धा काही मराठा बांधव हे आता हळूहळू एकवटत आहेत आणि 8 वाजेपर्यंत ही लाखोंची गर्दी आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर विजयी सभा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर म्हणाले होते की विजयी जो काही गुलाल आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊनच मला साजरा करायचा आहे। मात्र सरकारनं त्यांच्यासोबत वारंवार संवाद ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कुठेतरी त्यांनी मुंबईमध्ये एंट्री न करावी किंवा मुंबईपासून त्यांना येण्यापासून थांबावं यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं आणि त्यासाठी आता त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून वाशीमध्येच ही विजयी सांगता सभा जी आहे ती पार पडणार आहे। काही महिला मराठा बांधव सुद्धा आपल्या महिला मराठा जे आहेत त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुमच्या मागण्या अखेर मान्य झालेल्या आहेत, विजयी सभा तुम्ही साजरी करणार आहात, कशा पद्धतीचा उत्साह आहे आणि यानंतर तुम्ही गावी गेल्यानंतर किती आनंद साजरा करणार? आता माहिती आहे का, अक्षरशः माहिती आहे का, आमच्यासाठी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षण हा एकदाच येत असतो। खरं तर आम्ही किती आनंद साजरा करू आमच्याकडे यासाठी शब्दच नाही। तुम्ही जे विचारले की किती आनंद साजरा करू, किती आनंद म्हणजे आमच्यासाठी आतापर्यंत कुठला सण उत्सव झाला नाही आमच्यासाठी एवढा आनंद आम्ही साजरा करू। कारण माहिती आहे का, हा आनंद म्हणजे आमच्यासाठी आमच्या ज्या मुलाबाळांचा जन्म मरणाचा प्रश्न होता तो खरं तर आमच्या दादांनी आज सोडलेला आहे आणि मनोज दादा सांगतील तेच आमच्यासाठी आदेश असणार आहे। मनोज दादा सांगतील तेच आमच्याशी आदेश आहे कारण मनोज दादांनी स्वतः म्हणजे स्वतःची आहुती देऊन आमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे मराठा समाजासाठी आणि हा मराठा समाज कधीच आम्ही विसरणार नाहीत। आणि मनोज दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खरं तर आमचं दैवत कोणी असेल तर ते आमचे मनोज दादा जरांगे पाटील असतील। मनोज दादा जरांगे पाटलांचा इतकी वर्ष जे कुणाला जमलं नाही, जे कुणाला शक्य झालं नाही ते आता शक्य झालं आणि त्यानंतर पुढचा काळ सुकर असेल असं वाटतं का? निश्चितच असणार। जेव्हा जेव्हा मराठ्यावर मनोज दादांनी प्रत्येक वेळा सांगलेले आरक्षण तर मिळून घेणारच, पण जेव्हा जेव्हा मराठ्यांवर कुठलेही प्रश्न येतील तेव्हा मनोज दादा जरांगे पाटील हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहणार तर तो प्रश्न सोडवणार आणि आपल्याला सगळ्यांना कालच म्हणजे कालच्या आरक्षणातून सगळ्यांना आपल्याला याची प्रचिती आलेलीच आहे। तुम्ही आता विजयाचा गुलाल उधळणार आहात, पहिल्यांदा विजय सभा पार पडेल, विजयाचा गुलाल उधळेल, त्यानंतर गावी गेल्यानंतर सुद्धा तो जल्लोष प्रत्येक गावागावामध्ये पाहायला मिळणार आहे, कशा पद्धतीचा आनंद आहे? प्रचंड आनंद आहे, प्रत्येक गावामध्ये आहे आणि गावामध्ये जय्यत तयारी चाललेले आहेत। गावातले बँडवाले असतील, गावातला DJ वाले असतील, त्याच्यानंतर ग्रामपंचायत असतील, महिला भगिनी आहेत। कालपासून मला फोन येत आहेत की ताई तुम्ही सरळ इकडे या, आम्ही वेशीवर आम्ही तयार आहोत। त्याच्यामुळे तळागाळातला गरजवंत मराठा यांचा हा विजय आहे आणि दादांनी कालच सांगितलं की मी हुरळून जाणारा नाही आहे, हा जो विजय आहे तो पूर्ण समाज पाठीशी असल्यामुळे आहे। याच्यामध्ये खूप मोठी गोम आहे कारण आपण पाहतोय की नकली आणि दिखावा करणारे नेते खूप आहेत, पण आमचा दादा तळागाळातला आहे, जमिनीवरचा आहे आणि तो सदैव जमिनीवर राहणार आहे। आणि दादांनी हेही सांगितलेलं आहे की याच्यानंतर मी राजकारणात येणार नाही, एकतर मी हिमालयात जाईल, नाहीतर त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की दादा ते हातात घेणार आहेत। त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील यांनी फक्त आंदोलन करून हा विजय मिळवलेला आहे। इतके नेते किंवा इतके मंत्री सरकारमध्ये होते, इतक्या वर्षांचा तुमचा लढा होता, याआधी हे शक्य झालं असतं?
झालं असतं, पण त्याला विल पॉवर लागते आणि झिजून घेणं लागतं. तो झिजून घेणारा नेता आमचा मिळालेला नाहीये. शिवाजी महाराजांनंतर आमचा जो आदर्श राजा आहे तो मनोज दादा जरांगे आहे. या सगळ्या मराठा बांधवांच्या महिलांच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि या ठिकाणी आणखी काही मराठा बांधव आपल्यासोबत आहेत. विजयी सभा थोड्याच वेळामध्ये पार पडणार आहे. स्वतः मुख्यमंत्री सुद्धा मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी येत आहेत. कशा पद्धतीचा तुमचा आनंद आहे आणि रात्रभरापासून जेव्हापासून हा अध्यादेश तुमच्या हातात पडलाय किंवा समजलाय तेव्हापासून कसा उत्साह साजरा करताय? आम्हाला दुपारी 4 वाजताच कळालं की आरक्षणाची सुरुवात झालेली आहे, पण रात्री 2 वाजता आम्हाला अध्यादेश घेऊन आले भांगे साहेब आणि मधुकराजे आर्दळ, दीपकजी केसरकर, मंगलप्रभात लोंढा आणि पत्रकार परिषद झाली. त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावला नाही. आम्ही त्याच रात्रपासून 2 वाजल्यापासून ट्विटर, व्हॉट्सअप, फेसबुक चालून आमच्या गावाकडे इकडे मित्रांना सांगलं. पण लाईव्ह असल्यामुळे तुमचं TV9चं पहिल्याच आभार करतो, कारण आम्हाला तुम्ही एवढं कव्हरेज दिलं TV9नं की सुरुवातपासून 20 तारीख म्हणून बघतो TV9वर आम्ही कुठे कुठे दिसतो. मग त्यात आम्हाला आनंद झाला. TV9चे पहिल्यांदा आभार मानतो. आणि आम्हाला वाटलं होतं काल मराठे तहात हरले, पण काल मराठे तहात जिंकले. अध्यादेश हातात पडलेला आहे. विजय सभा तर इथं पार पडेल, त्यानंतर तुम्ही गावी जाणार आहात. त्यानंतरचा कसा उत्साह आणि कशा पद्धतीने गावी जाणार? काल गेल्या आज आम्ही 1 ते 2च्या नंतर दुपारी गावाकडे निघणार. आम्हाला इथून 650-700 किलोमीटर जावं लागणार. गेल्यानंतर आम्हाला आम्ही मुंबईच्या येशूवर आम्हाला आज रुकलं. तसंच आज आमचे बांधव गेल्या आमच्या गावाच्या येशूवर रुकणार आणि गावातून आम्ही डीजेच्या तालावर आमच्या हिंगोली जिल्हाभर आम्ही त्या डीजे तालावर मनोजदाची फोटो लावून पूर्ण जिल्हाभर फिरणार आणि मिरवणूक काढणार आणि दादाच्या नावाने देवासारखं आम्ही जयघोष करणार. कारण एकच माणूस झाला अण्णासाहेब पाटलानंतर आरक्षणाचा दुसरा लढला. पहिल्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक ठरले, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी ते घटनेच करून ठेवलं की ह्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज लागते आणि जेव्हा लागेल तेव्हा घ्या. पण काही आमच्या राजकारणी लोकांनी 10 वर्ष पळवाट काढली आमची आणि आतापर्यंत नाही काढलं. पण 1980ला अण्णासाहेब पाटलानं मुंबईवर असाच मोर्चा काढला. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. त्यांनी स्वतःच्या गोळीनं डोक्यात गोळी मारून घेतली आणि त्यांनी ते स्वतःची जीवन अंतराळ पडली. तेव्हापासून आम्हाला नेता कोणता सापड होता. मनोज जरांगे एक न मॅनेज होणारा नेता सापडला आम्हाला आणि मॅनेज झाला नाही. म्हणून आज आम्ही विजय दिवस साजरा करणार आणि आमचा आनंद 100% आम्हाला आरक्षण भेटले. त्यात मी कुणबी 2च महिन्याखाली मी कुणबी झाला हो. मी साक्षीदार आहे. माझ्या घरात ते सर्व कुणबी झाले आहेत. बाकीचे राहिले होते त्या बांधवासाठी लढा होता. मनोज दादानं हे सर्वांसाठी लढा केला म्हणून आम्ही सर्वांनी लढा त्यात उभा केला. पाटील मुंबईला येत असताना आपण पाहिलं टप्प्याटप्प्यामध्ये स्वागत होत होतं, मोठमोठ्या सभा होत होत्या, मात्र ते आरक्षणाच्या मागणीसाठी येत होते. आता अध्यादेश मिळालाय, आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर गावी जाणार आहेत. त्यांचं स्वागत येत्या सगळ्या प्रवासामध्ये कसं होणार आहे? संतांची एक उक्ती आहे, काय करू त्यासे होऊ उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. हा जीव जरी जरांगे पाटलांच्या पायी ठेवला ना तरी मराठा समाजाचं फार मोठं देणं जरांगे पाटील लागतात. त्याच्यामुळे हा जीव सुद्धा त्यांच्यासाठी फार किमतीचा नाही. जरांगे पाटलांनी अवघ्या महापुरुषांच्या सारांचं विचार कुणब्याच्या या विकासासाठी वापरलं, मराठ्यांच्या या विकासासाठी वापरलं. नवे ते वापरतील, ते टिकवतील इतकं मोठं रक्षण त्यांनी केलं. आरक्षण काय चीज आहे? एक उर्मी आमच्यामध्ये भरून दिली, एक आमच्यामध्ये एक जिव्हाळा तयार केला, एक आमच्यामध्ये समय सूचकता आणली, एक संयम पेरला आणि त्यातनं तो मराठा जो मागच्या काळामध्ये सगळ्यांचं संरक्षण करणारा मराठा होता, आज आरक्षण मिळवून देणारा हा मराठा आणि तो मराठा वेगळे नाहीये. ही भूमिका जरांगे पाटलांच्या प्रामाणिक व्यक्तिमत्वामुळे समाजाच्या पटलावर आली. मगाशी कोणीतरी बोललं की जरांगे पाटील हिमालयात जातील. का जातील हिमालयात? जरांगे पाटील आमचे संरक्षक आहे. आमच्या या सगळ्या भूमिकांमधनं जर समाजानं ठरवले तर ते जरांगे पाटील राजकीय संरक्षक सुद्धा आमचे झाले पाहिजे, कारण आम्हाला कायम कोणीतरी राखणदार असावा लागतो. बहुसंख्येनं असलेल्या या मराठ्यांना एक चांगला नेता मिळालाय. आम्हाला त्याला असं दौडायचं नाहीये, त्याला आम्हाला पुढे आणायचं आहे, त्याला आम्हाला पुढे आणायचं आहे. त्या नेत्याला आम्हाला पुढेच आणायचंय. आमचा नेता आम्हाला झाकून ठेवायचा नाहीये. फार कष्टानं 70 वर्षात आम्हाला पहिल्यांदा नेता मिळालाय. त्यामुळं जरांगे पाटलांना आम्हाला हरवायचं नाहीये, आमच्या डोळ्यासमोर ठेवायचंय. जरांगे पाटील आमच्यासाठी जी लागेल ती भूमिका घेतात, म्हणून आमच्यासाठी ते राजकीय संरक्षक म्हणून पुढे आले. तर कुणालाही नवल वाटायला नको, अवघा मराठा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. पाहतोय की सगळ्या मराठा बांधवांच्या ह्या सगळ्या विजयानंतरच्या भावना आहेत आणि जरांगे पाटीलांना लपवून ठेवायचं नाहीये, तर त्यांना समोर आणायचंय. राजकीय संरक्षक म्हणून त्यांना आम्हाला पुढे आणायचं असंही म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय की
महिला ज्या आहेत त्या आता टाळ मृदंग वाजवत आहेत आणि वेगळ्या प्रकारचा उत्साह या ठिकाणी साजरा करत आहेत. 8 वाजता खरं तर विजयी सभा होणार आहे. त्यापूर्वीच सगळ्या मराठा बांधवांचा रात्री उशिरापासून आपण सांगतो उत्साह पाहतोय, जल्लोष पाहतोय, विजयाचा आनंद सगळा पाहतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद हा साजरा करताना मराठा बांधव पाहायला मिळत आहेत. महिला आहेत ज्या अंतरवली सराटीपासून या सगळ्या याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या लढ्याला हे यश मिळाल्यानंतर आता एक वेगळ्या प्रकारचा उत्साह या सगळ्या मराठा बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे 8 वाजताच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर यांच्या पुढची वाटचाल कशी असणार आहे, गावी हे कसे टप्प्याटप्प्याने जातात सगळे मराठा बांधव हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यानंतर हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या वेशीवर येऊन खरं तर त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे पुन्हा ते जालना अंतरवली सराटीला जातात का आणि कशा पद्धतीने त्याचं स्वागत येत्या काळामध्ये होणार किंवा टप्प्याटप्प्यामध्ये होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यापूर्वी आपण पाहतो की जवळपास 7:30-8:45च्या सुमारास या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे खाली उतरतील आणि त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांच्या संपर्कात येतील. मात्र आता आपण पाहतोय की जिथे ते आराम करतायत त्या इमारतीच्या खालीच सगळे मराठा बांधव जे आहेत ते जमू लागलेले आहेत. महिला आहेत, त्यांच्या हातामध्ये टाळ मृदंग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या आनंद व्यक्त करतायत. मराठा बांधव सुद्धा वेगळ्या प्रकारचा विजयी जो काय आनंद आहे तो साजरा करतायत आणि त्यानंतर ही सभा आजची अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.